नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूथ मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत घर बसल्या आधार कार्ड अपडेट कसं करायचं, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी आपण व्हॉट्सअपचा ग्रुप ओपन केलेला आहे। त्यासाठी तुम्ही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करून घ्या। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, तुमचा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला गुगलवर यायचं आहे आणि इथे माय आधारचं सर्च करायचं आहे। माय आधारवर क्लिक करून तुम्हाला इथे सर्वात प्रथम लॉग इनवर क्लिक करायचं आहे। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकून सेंड OTP वर क्लिक करायचं आहे। सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबर तुम्हाला OTP येणार। OTP आल्यानंतर इथे तुम्हाला जो OTP आलेला असेल तो इथे नंबर तो OTP टाकायचा। नंतर इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर असा पेज ओपन होणार। तर इथे बघू शकता मित्रांनो, डॉक्युमेंट अपडेटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा आयडेंटिटी प्रूफ व आधार प्रूफ टाकायचा आहे आणि ही सर्व्हिस तुम्हाला 14/3/2024 पर्यंत असणार आहे। त्यानंतर इथे साईडला बघू शकता तुम्ही जर तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल ते पण तुम्ही ते आधार कार्ड डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुम्हाला PVC कार्ड तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता। त्यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये फीस भरावे लागते, ते तुम्ही ऑर्डर करू शकता PVC कार्ड पण। तर आता आधार कार्ड अपडेट बद्दल बोलणार आहोत। तर इथे एक ऑप्शन दिलेला आहे अपडेट, आधार अपडेट, यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काही माहिती सांगितली आहे। तुमच्या आधार कार्डला अजून मजबूत करण्यासाठी तुमचे डॉक्युमेंट अपडेट करा। आधार कार्ड डाटाबेस यासाठी तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ व ॲड्रेस प्रूफ इथे द्यायचं आहे। यासाठी तुम्ही आधार सेंटरला पण जाऊ शकता अथवा इथे पण करू शकता। ही सर्व्हिस फ्रीमध्ये आहे 14 मार्च पर्यंत। याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर हाऊ इट इज वर्कचं ऑप्शन मिळते, यामध्ये एक क्लिक आहे, यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर असे इथे बघू शकता अपडेट आधार ऑनलाईनचा ऑप्शन आहे। त्यानंतर हेड ऑफ फॅमिली असा 2 ऑप्शन आहे। यामध्ये ज्या ऑप्शनमध्ये तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं असेल ते तुम्ही अपडेट करू शकता। मी इथे आधार अपडेट यावर क्लिक करत आहे। तर आता अपडेट आधार यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही माहिती चेक करू शकता तुम्ही आधार कार्ड अपडेट कसं करणार आहात। तर यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता इथे फक्त तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलं आहे। तर आता अजून नेक्स्टवर क्लिक करा। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर याच्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी प्रूफसाठी डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। त्यासाठी डॉक्युमेंट 2 MB पर्यंत PDF मध्ये अपलोड करायचं आहे मित्रांनो। तर इथे भरपूर ऑप्शन दिलेले आहे, जसे वोटिंग कार्ड, पॅन कार्ड। तर तुमच्याकडे जो डॉक्युमेंट असेल तो तुम्ही PDF मध्ये 2 MB पर्यंत अपलोड करू शकता। तसेच नंतर इथे खाली तुम्हाला ॲड्रेस प्रूफसाठी पण डॉक्युमेंट द्यायचं आहे। तर इथे वोटिंग कार्ड, पाण्याचे बिल वगैरे दिलेलं आहे। तुमच्याकडे जो असेल ते तुम्ही त्या 2 MB पर्यंत अपलोड करून तुम्हाला अपलोड करायचं। तर मी इथे माझं इलेक्ट्रिक बिल अपलोड केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली क्लिक करून तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट होऊन जाईल। अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा,